तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आहेत, प्रॉव्हिडंट फंड खात्यामध्ये तुमची बचत आहे, तुम्ही LIC पॉलिसी सुद्धा घेतलेली आहे. पण एक साधा प्रश्न स्वतःला विचारा, जर उद्या अचानक तुमच्या कुटुंबावर संकट आलं तर तुमचे पैसे कोणाला मिळणार? तुमची ही सेव्हिंग्स कोणाला मिळणार? तुमच्या पत्नीला, तुमच्या मुलांना, की त्यासाठी त्यांना अनेक महिने सरकारी कार्यालय, बँका आणि विमा कंपन्यांच्या फेऱ्या माराव्या लागतील? तर आजचा हा विषय प्रत्येक कुटुंबियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अनेक लोक लाखो रुपयांची बचत करतात, परंतु त्यासाठी नॉमिनी म्हणजेच नामनिर्देशित व्यक्ती नोंदवायला ते विसरतात आणि हीच एक छोटीशी चूक नंतर संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठी अडचण निर्माण करू शकते. सर्वप्रथम समजून घेऊ की नामनिर्देशित व्यक्ती किंवा नॉमिनी म्हणजे काय. तर नॉमिनी म्हणजे अशी व्यक्ती ज्याला खातेधारकाच्या किंवा पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर संबंधित रक्कम मिळण्याचा सर्वप्रथम अधिकार प्राप्त असतो. ही व्यक्ती तुमची पत्नी, तुमचा मुलगा, मुलगी किंवा इतर कोणीही असू शकते. पण अनेक लोकांच्या मनात एक गैरसमज असतो, माझा मुलगा जर वारस आहे तर नॉमिनीची गरज काय? मित्रांनो, वारस आणि नॉमिनी ही नेहमी एकच असतात असं नाही. नॉमिनी जर लावलेला असेल तर पैसे मिळवण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे, जी काही प्रोसेस आहे ती अधिक जलद गतीने होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने आणि बँकिंग नियमांनी बँक खात्यामध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जर खातेधारकाचा मृत्यू झाला आणि नॉमिनी नसेल तर त्याच्या कुटुंबाला जसे मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, कायदेशीर कागदपत्र आणि बँकेची अतिरिक्त पडताळणी या सर्व कागदपत्रांची गरज पडू शकते. आणि अनेक वेळा ही प्रोसेस बरीच लांब चालू शकते, महिनोन महिने चालू शकते. परंतु जर नॉमिनी नोंदवलेला असेल तर बँकेसाठी रक्कम सोडण्याची ही प्रोसेस अधिक जलद होते, अधिक सोपी होते. म्हणून आजच तुमच्या बचत खात्यामध्ये, FD मध्ये किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये नॉमिनी नोंदवलेला आहे का ते नक्की चेक करा. अनेक कर्मचारी EPF मध्ये हजारो नाही तर लाखो रुपयांची बचत करत असतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही त्यापैकी अनेकांनी ई नॉमिनेशन केलेलंच नाही. EPFOने अनेकदा त्यांच्या सर्क्युलरद्वारे अशा कर्मचाऱ्यांना, अशा सदस्यांना ई नॉमिनेशन पूर्ण करण्याचे आवाहन सुद्धा केलेले आहे. कारण अशा सदस्याच्या मृत्यूनंतर PFची रक्कम, पेन्शन किंवा EDLI या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी नॉमिनेशन हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कल्पना करा की एखाद्या कर्मचाऱ्याच्या प्रॉव्हिडंट खात्यात 10 ते 15 लाख रुपये आहेत, पण त्यांनी नॉमिनीज नोंदवलेला नाही. अशा वेळी कुटुंबाला ती रक्कम मिळवण्यासाठी अतिरिक्त प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. म्हणूनच EPFO पोर्टलवर आजच लॉग इन करून तुमचं ई नॉमिनेशन तुम्ही फाईल करू शकता, जे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आवश्यक आहे. विमा पॉलिसी घेताना नॉमिनीची माहिती दिली जाते, पण अनेक वेळा लग्नानंतर किंवा मुलं झाल्यानंतर किंवा कुटुंबातील इतर बदल झाल्यानंतर लोक त्यांच्या पॉलिसीवर नॉमिनी अपडेट करण्याचं विसरून जातात. उदाहरणार्थ 20 वर्षांपूर्वी जर एखादी पॉलिसी घेतलेली असेल तर त्यावर आजही 20 वर्ष पूर्वीचीच माहिती असू शकते. म्हणूनच प्रत्येक विमाधारकाने, प्रत्येक पॉलिसी होल्डरने रेग्युलरली त्यांचं नॉमिनी तपासणं गरजेचं आहे. कारण क्लेम सेटलमेंटच्या वेळी योग्य नॉमिनी असणे अत्यंत महत्त्वाचं असतं. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवणं अजिबात नाही, तर एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला लावणं गरजेचं आहे. जर आज तुमच्या कुटुंबाला तुमच्या आर्थिक कागदपत्रांची माहितीच नसेल तर त्यांना तुमच्या बचतीबद्दलची कल्पना कशी येणार? म्हणूनच आजच हे 5 काम करा. बँक खात्यामधील नॉमिनी तपासा. फिक्स डिपॉझिट असेल किंवा इतर बचत ठेव असतील त्याच्यातली सुद्धा नॉमिनी तपासा. लावलेले नसतील तर ते अपडेट करून घ्या. EPF मध्ये खातं असेल, बचत होत असेल तर त्याचं ई नॉमिनेशन जरूर करा. LIC आणि इतर विमा पॉलिसी देखील तपासा. आणि कुटुंबातील किमान एका व्यक्तीला तुम्ही जी काही बचत केली आहे त्या बचतीबद्दल एक छोटीशी कल्पना देऊन ठेवा. लक्षात ठेवा, आपण पैसे कमवतो ते फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा भागवण्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी. आणि त्या भविष्यासाठीच आज फक्त 10 मिनिटं देऊन सगळीकडे नॉमिनेशन तपासणं गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे कदाचित एखाद्या कुटुंबाची भविष्यातील अडचण दूर होऊ शकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.